आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार। आज आपण एक नवीन प्रकारची भाजी शिकणार आहोत आणि त्या भाजीचं नाव आहे टोमॅटोची भाजी। तर ह्या भाजीसाठी आपण काय काय सामग्री घेतलेली आहे बघूया। हे पहा, विळती घेतलेली आहे, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर चिरण्यासाठी। या बाजूला जे आहे हा गूळ थोडा घालावा लागतो किंवा साखर घातली तरी चालते। हे कांदे घेतलेले आहेत, ही कोथिंबीर आहे। कोथिंबीर जर का थोडी पिकली वगैरे असेल स्वच्छ करून घ्यायची आहे। हे टोमॅटो पाण्यानं धुवून घ्यायचे आहेत। पुन्हा त्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे आणि हे मूग डाळ। का आपण आपल्या शेपूच्या भाजीसाठी तूर डाळ घेतली होती, पण ती भिजवून घेतली होती। मूग डाळ भिजवण्याची काय आवश्यकता नाही, ती मऊ असल्यामुळं तिला भिजवण्याची आवश्यकता नाही। ठीक आहे, दोघांनीही केलं तर प्रपंच आपला पुढं पुढं सरकतो। नुसतं एकानं करायचं आणि एकानं खायचं असं नाही चालणार। दोघांनी करा, थोडं तुझं थोडं माझं। ओके, आता उर्वरित भाग नंतर सांगितला जाईल। अशा प्रकारे आपण साहित्यांची जुळवाजुळव केल्यानंतर आता प्रत्यक्ष आपण या भाजीच्या कृतीला पाककृतीला सुरुवात करूया। हे टोमॅटोचे 4 भाग करायचे। त्याचप्रमाणे कांदाही बारीक चिरायचा आहे, कोथिंबीर बारीक चिरायची आहे आणि अगोदर हे चिराचिरीचं काम केल्याशिवाय पुढील कामाला आपल्याला गती मिळत नाही। ठीक आहे, बघा आता आपण टोमॅटो चिरून घेऊया। अशा प्रकारे 2 भाग केलेले आहेत। अशा प्रकारे 4 भाग केलेले आहेत आणि त्याचा पुन्हा 1 भाग मधून म्हणजे टोटल 8 भाग आपण केलेले आहेत। टोमॅटो लहानही चिरायचे नाही, लहान जर चिरले तर ते वितळून जातात। यासाठी कोणतीही गोष्ट आपण व्यवस्थित आणि स्वच्छ आणि तपासून घ्यायची आहे। जर एखादा टोमॅटो खराब असेल तर तो बाजूला काढायचा आहे आपण। ठीक आहे, बघा अशा पद्धतीनं आपण धारदार विळतीवरचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। यासाठी लक्षपूर्वक कोणतेही काम आपण करायचं आहे। टोमॅटो घ्यायचे आहेत, टोमॅटो चिरायचे कामकाज सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर कांदा चिरताना डोळ्याचा व्यायाम होतो, म्हणजे डोळ्यातून आसू येतात, रडतो माणूस। आता मी माझ्या आवडीला शक्यतो कधी रडायला लावत नाही, मीच रडतो का तर तुझ्यासाठी काय पण। बघा अशा प्रकारे माझं हे टोमॅटो चिरण्याचं कामकाज सुरू आहे। आता त्यानंतर मी कांदा चिरून घेणार आहोत। राहिलेली रेसिपी पुढं। अशा प्रकारे आपण टोमॅटो चिरून घेतल्यानंतर आता प्रत्यक्षात आपण कांदा चिरून घेणार आहोत। तुम्हाला माहीत आहे, लहानपणापासून मला ह्या गोष्टींची सवय आहे। आईच्या हाताखाली मी ह्या गोष्टी शिकलेलो आहोत। तेव्हा सर्व पालकांनी आपल्या मुलांना या भोजनातलं थोडंफार शिकवलं तर चांगलं होईल, की जेणेकरून त्याची पुढे उपासमार होणार नाही। आता तुम्ही म्हणणार आहोत तुम्ही हे सगळं करायला आलं, मग तुमची आवडी काय करते? अहो, आम्ही दोघंही पहाटे 5 वाजल्यापासून उठतो। आता तिचं बाहेर फिरणं झालेलं आहे। आंघोळ झाल्यानंतर पुन्हा ते बागेत जाऊन फुलं आणून देवपूजा करून ती झाडलोट करून आमचे दोघांचे 2 ट्रॅक आहेत। हा बंगला निम्मा तिनं झाडायचा, निम्मा मी झाडायचा। अशा पद्धतीने एकमेकांच्या विचारानं हे कामकाज करून बरोबर 9:30ला ती तयार असते। 9:30ला तिचं रिक्षाचं विमान येतं आणि ती ड्युटीवर जाते आणि नंतर मी बाकीचं कामकाज आणि घरकाम सांभाळायचं काम करत असतो, शेतीकडे लक्ष देत असतो। दोघांनीही केलं तर प्रपंच सुखाचा, समाधानाचा आणि शांततेने चालतो। आता प्रत्यक्ष आपण कांदा चिरायला सुरुवात करूया। कांद्याचे गुणधर्म तुम्हाला माहीतच आहेत। डोळ्यातून पाणी, नाकातून पाणी आणि कुठनं पाणी येईल काय सांगता येत नाही। ठीक आहे, कसं आहे, लहानपणापासून जर का आपण सवय केली तर ह्या गोष्टी शक्य होतात, नाहीतर पुन्हा अडचणी। अहो, जे घरचं जेवढं खाल तेवढं तुमच्या आरोग्याला चांगलं आहे, शिवाय 2 पैशाची बचत होती आणि समाधान मिळतं, ते वेगळंच। तर ह्या गोष्टी करायच्या आहेत। शक्यतो बाहेरचं खाऊ नका, हेच आवडी चॅनलतर्फे तुम्हाला सांगणं आहे। बाहेर फक्त फेवर आहे आणि काय बरोबर नाही आहे।
आम्ही तर शक्यतो जात नाही, मुलं आली तरच आम्हाला घेऊन जातात, ते पण त्यांचं मन दुखवायचं नाही, कारण त्यांना वाटतं आमच्या आईवडिलांना मी थोडंफार बाहेरचं खायला घालावं. ठीक आहे, जरी गेलो तरी आम्ही बाहेर लिमिटमध्ये खातो, की जेणेकरून अपचन गॅसेस वगैरे होणार नाही. अशा पद्धतीनं हे कांदा कामकाज, कांदा चिरण्या नाही. तुम्ही म्हणणार कांदा चिरताय का? हो, कांदा कामाला लाजणे नाही. जो डर गया वो मर गया. त्या पद्धतीनं जो लाजला त्याचं संपलेलं आहे, लक्षात ठेवा. माझ्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत मी ज्ञानार्जनाचं कामकाज केलेलं आहे. आता प्रॅक्टिकली पोटाचं कामकाज दाखवण्याचा हा उद्देश आहे, दुसरा कोणताही उद्देश नाही. कुठला मोठेपणा घ्यायचा नाही. गुरु म्हटल्यानंतर शिक्षण आलं आणि त्या पद्धती सगळ्या प्रकारचं शिक्षण त्याला दिलं पाहिजे. आजपर्यंत पुस्तकी ज्ञान दिलेलं आहे, प्रत्यक्षात प्रॅक्टिकली ज्ञान देत आहे. काही शाळांचे व्हिडिओ देखील मी व्हॉट्सअपला पाहत असतो. मुलांना भाकरी, मुलींना भाकरी वगैरे करायला शिकवलं जातं. मुलं काय काटक्या जळण वगैरे आणून त्याचं काम करतात. असं स्वावलंबनातून शिक्षण पाहून मला समाधान मिळतं, की जेणेकरून या बालकांना चांगल्या प्रकारचं आणि सर्व प्रकारचं शिक्षण द्यावं, की जेणेकरून त्याची उपासमार होणार नाही, तो स्वतःच्या पायावर उभा राहील. अशा पद्धतीनं काल कशी आपण शेपूची भाजी चिरली त्या पद्धतीनं कोथिंबीर देखील आपण घ्यायची आहे. निवडून घ्यायचं आहे, प्रत्येक माग बघून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता आपण कोथिंबीर चिरलेले अशा पद्धतीने घेतलेले 2 भाग केलेले आहेत. त्यानंतर शक्य तेवढी आपण बारीक चिरण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी आपलं कामावर लक्ष पाहिजे. आपण धारदार वेळेवर कामकाज करतो. आता मॅडमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर त्या ज्या वेळेला ह्या स्वयंपाक शेगडीजवळ येतील आणि प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करतील, त्यावेळेला राहिलेला उर्वरित भाग रेसिपी तुम्हाला दाखवली जाईल. थोडं तुझं थोडं माझं. तेव्हा शक्य तेवढा पुरुषांनी आपला अहंकार बाजूला ठेवावा आणि आपल्या आवडीला मदत करावी, दोघांनाही समाधान मिळेल. ठीक आहे, उर्वरित भाग आपण हे घ्या. अशा पद्धतीनं कोथिंबीर, कांदा चिरून घेतलेला आहे.